नाशिकच्या गंगापूर धरणातून सुरू असणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। दुपारी 12 वाजता 500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू केलेला होता, त्यात आता टप्प्याटप्प्याने वाढ करत 4000 क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आलाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळीत सातत्याने वाढ होतीये आणि त्यामुळे विसर्गातही टप्प्याटप्प्याने वाढ केली जाते। नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। गंगापूर धरणावरनं आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी याचा आढावा घेतलाय, आपण पाहूया। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होते। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे गंगापूरसह जिल्ह्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। आपण आता गंगापूर धरणामध्ये आहोत। गंगापूर धरणाचा आजचा पाणीसाठा 80% आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही पावसाचा जोर कायम असल्यामुळे सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। आज पहिल्यांदाच गंगापूर धरणातून दुपारी 12 वाजता 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग झाला आणि दुपारी 3 वाजता 1000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे इथे आलेले आहेत। गेल्या अनेक दिवसापासून पावसाची प्रतीक्षा होती, आता विसर्ग सुरू झालाय, आपण पाहणी करायला आलाय। आज गंगापूर डॅम इथे आम्ही भेट देण्याकरता आलेलो आहोत। गेल्या काही दिवसात म्हणजे नाशिकमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं, परंतु 5-6 दिवसापासून मुसळधार असा पाऊस झाल्यामुळे आज धरणाची पातळी देखील वाढलेली दिसते आणि त्यामुळे मला वाटतं विसर्ग आज इथे करण्यात आलेला आहे। प्रशासनाने जेवढी काळजी घ्यायची ती घेतलेली, परंतु मी जे गोदाकाठी निवासित आहेत, आश्रित आहेत, त्यांना मी सांगेल की आपण देखील खबरदारी घ्या, कारण पाण्याचा विसर्ग अजूनही पुढे होणार आहे, त्यामुळे पुढे काही अपघात व्हायला नको या दृष्टीने आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी एवढी मी विनंती करते। धरणाच्या वरच्या बाजूला म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पाण्याचा ओघ हा प्रचंड आहे, म्हणूनच आता पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणामधून केला जातोय। जसा जसा पावसाचा जोर वाढणार आहे तसा तसा विसर्गामध्ये देखील वाढ केली जाणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक, गंगापूर धरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।